भुसावळ येथील ताप्ती पब्लिक विद्यालयाच्या उपशिक्षिका आदर्श शिक्षिका पुरस्कार तसेच मानाचा शाहू महाराज मानाचा नारी रत्न पुरस्कार प्राप्त आणि आंतरराष्ट्रीय संस्थेकडून शिक्षा शिरोमणी पुरस्कार प्राप्त सौ पूनम विजय फालक यांनी केलेल्या कार्याची दखल लेवा पाटीदार महासंघाने घेतली असून त्यांना थोपटे लॉन्स रहाटणी पुणे येथे लेवा पाटीदार महासंघातर्फे कर्तृत्ववान महिला हा पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि महापालिकेचे सभागृह नेते तसेच स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे संचालक नामदेव दादा ढाके, लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, डीजीपी डॉक्टर सुहास वारके, गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष डॉक्टर केतकी उल्हास पाटील, जळगाव लेवा समाज मंडळ अध्यक्ष LMC ग्रुपचे अध्यक्ष मिलिंद चौधरी तसेच पाटीदार महासंघाचे सदस्य विजय फालक, भंगाळे गोल्ड जळगावच्या संचालिका सुरेखा भंगाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात आले। या प्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव आणि महिला उपस्थित होत्या। पुरस्कार सोहळ्यानंतर ॲडव्होकेट जयश्री पाचपांडे, दीपक पाचपांडे, समाजसेवी खुशबू फिरके, चंदन फिरके यांच्यासह अनेक उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले। सौ पूनम फालक यांनी पुरस्कारांचा चौकार मारल्याबद्दल कुऱ्हे पाणाचे येथील जयलक्ष्मी अकॅडमीने अभिनंदन समारोहाचं आयोजन केलेलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गणेश आरतीनं झाली। हा पुरस्कार फक्त पुरस्कार नसून फालक परिवाराचा अभिमान असून सौ पूनम फालक यांनी घेतलेल्या मेहनतीचे, आदर्शाचे आणि कार्यतत्परतेचे, चिकाटीचे, कार्यक्षमतेचे द्योतक आहे। यामुळे परिवाराला, समाजाला प्रेरणा मिळते। मला नमूद करावं असं वाटतं की मी अध्यक्ष असलेल्या संस्थेमध्ये त्या कार्यरत आहेत। त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला असून यापुढे सुद्धा त्यांनी जिद्दीने, मेहनतीने नवनवीन क्षेत्र पदांकरात करून संस्थेचे, विद्यालयाचे आणि परिवाराचे नाव उज्ज्वल करावे। त्यांनी आजपर्यंत घेतलेल्या मेहनतीचे, कष्टाचे, प्रयत्नांचे आणि संसाररूपी भवसागरात ठामपणे उभे राहिलेल्या आणि आदर्श निर्माण करणाऱ्या आदर्श व्यक्तींचा सत्कार करताना आम्हाला धन्यता वाटत आहे आणि यांचाच आम्हाला अभिमान आहे, असं संस्था अध्यक्ष मोहन मोरेश्वर फालक यांनी नमूद केलं आहे। श्री देना भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RP फलक यांनी सुद्धा आपल्या भाषणातून फालक यांच्या कार्यावर प्रकाश टाकून अशा प्रकारे जर नारी ही ठामपणे आपल्या कर्तृत्वावर आणि केलेल्या कार्यावर विश्वासाने उभी राहिली तर कोणतीही गोष्ट अवघड नाही, आज त्यांचं अभिनंदन करताना आम्ही स्वतः गौरवास्पद समजत असून त्या शिक्षण क्षेत्रामध्ये अत्युत्तम भरारी घेतील असा आशावाद प्रकट केलाय। चेअरमन महेश फालक यांनी सुद्धा आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी विष्णू चौधरी, ताप्ती पब्लिक स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, फालक परिवाराचे सर्व सदस्य, नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। उपस्थितांचं स्वागत विजय फालक, गोकुळ फालक, जयराज फालक, माधुरी फालक यांनी केले। सूत्रसंचालन लावण्य फालक यांनी केले तर आभार जयंत फालक यांनी मानले। उपस्थित सर्वांनी सौ पूनम फालक यांचा सत्कार केलाय। सुंदर आणि सुटसुटीत कार्यक्रम झाल्याची उपस्थितांमध्ये चर्चा होती। कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा सर्वांनीच आस्वाद घेतलाय।